गुड मॉर्निंग अमेरिका. आता मी आहे डेन्व्हरमध्ये आणि इथून मी निघाली आहे पाईक्स पीकला. साधारण मला 2 तास लागणार तिथे पोहोचायला. चला तर मग. ॲक्च्युली आपण काल जे ग्रँड रॅपिड्सवरून निघालो इथे डेन्व्हरला यायला, आपल्याला फ्लाईट्सनी खूप डिले झालं. त्याच्यानंतर आपण जी रेंटल कार, तिथे आपली 2-3 तास असे वेस्ट गेले. हॉटेलवर आपण पोचलो ते अगदी त्याच्यानंतर फक्त 2-3 तास आपल्याला झोप मिळाली आहे. पण तरी आता सकाळी उठल्यावर एवढं फ्रेश वाटतं आहे ना, आणि हा आजूबाजूचा निसर्ग खरंच खूप छान वाटते. मी तर मस्त एन्जॉय करते. मला 2 तास आणि आपण तिथे कधी पोचलो आपल्याला कळणारसुद्धा नाही, इतकं मस्त वाटतं आहे. आता आपण हे पाईक्स पीक्सला एंटर करतो आहे. इथे लिहिलं आहे पाईक्स पीक्स अमेरिकाज माउंटेन. इथे यायला आपल्याला रिसर्च टाईम एंट्री तिकीट घ्यावी लागते. ती जास्त महाग नाही, फक्त $2चीच आहे. आतमध्ये एंटर करायला पर्टिक्युलर असा 2-2 तासांचा स्लॉट टाईम दिला जातो. तर आता आपण जो स्लॉट घेतला आहे तो 12 ते 2 PM आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जेवढी माणसं आहे त्यांची इंडिव्हिज्युअल तिकीट पण घ्यावी लागते. तर ती पर हेड $18 आहे. तर आता आपल्याला इथे आपली तिकीट चेक करतील आणि मग ते आपल्याला आतमध्ये जायला देतील. आता आपण 19 माईल रोडवर एंटर केलं आहे आणि हा इथे डॅम लेकसारखा दिसतोय. लोक फिशिंग करतायत.
इतकं सुंदर वातावरण, त्यात हा रस्ता वळणावळणांचा, आजूबाजूला परत डोंगर, खूप छान ग्रीनरी, इतकं मस्त वाटतं. आणि हे रस्ता बघून ना मला ना अक्षरशः ना एक एक गाणी अशी आठवत आहेत. हसते हसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ऑलमोस्ट आता आपण वर आलो आहे, जवळजवळ 14,000 फीट वरती. आपण आता इथे बघू शकतो एवढ्यावरती आपल्याला ही पाईक्स पीक रेल्वे दिसते. म्हणजे आपण ही ट्रेन पण करू शकत होती, पण आपण गाडी चूज केल्याने आपण आपल्या गाडीने एवढं वळणं घेत घेत आपण या 14,000 फीटवर आलो आहे. आपल्याला दिसते ही जी ट्रेन, म्हणजे आपण जे आता आपल्या गाडीने जी आलो तर त्याच्याऐवजी आपण ही ट्रेनसुद्धा खालून घेऊ शकतो आणि त्यांनी अजून तो जो आपल्याला सिनिक व्ह्यू तो सुद्धा खूप छान दिसतो. पण आपण आपली गाडी चूज केली त्यामुळे खूपच छान. आणि इथे दिसते ही मॅनिटो आणि पाईक्स पीक रेल्वे 3 डब्यांची आहे आणि ही दर 1-1 तासाला असते. आणि ह्याचं तिकीट अराउंड 80 आणि 130 अशा 2 आहेत या ट्रेन. आणि काय व्ह्यू दिसतं, म्हणजे आपण एकदम टॉपला आहोत आणि इथून ही ट्रेन आणि असं जर खाली बघितलं तर खालचा तो नजारा, बापरे. म्हणजे आपण येताना जो क्रिस्टल लेक बघितला त्याचं तिथे जवळ असतानाचा व्ह्यू. आणि आता आपण ह्याच्या वरती अजून काहीच नाही, हे सगळ्यात टॉपला आपण आलोय. आणि ही जी ट्रेन आहे ह्याचे हे 2 ट्रॅक आपल्याला इथे दिसत आहेत. आपण आल्यावर आपल्याला दिसली इथून एक ट्रेन गेली आणि आता ही थांबली. ही 1-1 तासाची ट्रेन असल्यामुळे एक जाते आणि एक येते इथे. आणि हा जो व्ह्यू दिसतोय सिनिक, कसला दिसतोय व्ह्यू, बापरे. स्क्रीनचं ते पण लिहिलंय बघा, कोलोराडो स्प्रिंग अँड मॅनिटो, आणि त्याच्यावरती लिहिलंय जसं द फर्स्ट समिट हाऊस इथे आपल्याला दिसते.
अबाव 14,000 फीट आहे. नॅशनल हिस्टॉरिक लँडमार्क. मॅनिटो अँड पाईक्स पीक कॉग रेल्वे कम्प्लिटेड इन 1891. त्याच्या आधी ही लोक पायी यायची किंवा हूफने, आणि मग 1891मध्ये ही जी आपल्याला पाईक्स पीक रेल्वे आहे ती बिल्ड झाली, आणि त्यानंतर आता हे सोयीचं झालं इथे येणं, आणि ही ट्रिप असं मेड फास्टर अँड इझियर. आता तुम्हाला इथे माझ्या मागे दिसतंय आपल्याला हे समित विजिटर सेंटर आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आता आपण चाललो इथे आतमध्ये. तिथे पेट्स ॲनिमल्स अलाउड नाही आहे. आपल्याला फक्त सर्व्हिस ॲनिमल्स असतील तरच आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो. म्हणजे सर्व्हिस डॉग वगैरे असतात, त्यांनाच आपण आतमध्ये आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो. माझ्या मागे हा कोण दिसतं बघा. आपण आता आलोय गिफ्ट शॉपमध्ये, आणि आल्याला एंट्रीलाच उभं आहे. हाच आवडतो. आपण आता इथे आहोत ना, आपण गिफ्ट शॉपमध्ये गेलो. त्याच्या बाजूलाच इथे कॅफे आहे, म्हणजे तिथे स्नॅक्स, पिझ्झा, आणि इथे म्हणतात की डोनट एक आहे, तो खूप फेमस आहे, तर तो इथे मिळतो. तर आपण एक त्याच्यासाठी ब्रेक घेतो आता. इथे आता आपण घेऊन आलो आपल्याला फूड, आणि आपल्याला हे एवढंच मिळालं आहे, पिझ्झा, आणि ते सगळं जरा ओव्हन त्यांचं काहीतरी बंद झालं होतं, त्यामुळे आपल्याला इथे ब्रोकलीचे सूप आणि मिळाले आहे. मला तेही चालणार आहे, कारण भूक लागले तर सूपवरती सुद्धा मी एन्जॉय करणार आहे. इथे मी तुम्हाला दाखवते. आपल्याला हा त्यांनी इथे ग्लास दिला आहे, त्याचेसुद्धा $5 त्यांनी आपल्याकडून घेतले आहे, आणि इथे त्यांनी दिलं आहे 14,000च्या वरती आपण आता आहोत, आणि ते दिसतंय बघा, इथं पूर्ण लिहिलं आहे. पाईक पीक्स कॉलोराडो म्हणून हे इथे त्यांनी लिहिलं आहे, म्हणजे आपल्याला आता हे एक सोविनियर म्हणून सुद्धा आपल्या हातात आहे. निघालो आता मी परत इथून खाली. ॲक्च्युली वेदर इतकं, म्हणजे इथे ना आपण खूप हाईटवर आहोत, 14,000 फीटपेक्षाही जास्त, आणि वेदर विजा एकदम चमकून पाऊस सुरू झाला आहे, आणि आपल्याला ही लोकंसुद्धा अलर्ट करतात की लगेच म्हणजे ना शिट्ट्या मारून, हॉर्न मारून त्यांचे व्हॉलेंटियर्स आपल्याला रिक्वेस्ट करतात की तुम्ही फटाफट खाली जा. म्हणजे इतकं डेंजर की वरती आपण थांबूच शकत नाही. आणि तो रस्ता एकतर आपण बघितला चढतानासुद्धा इतका अगदी कवर, इतका एजेसवर आहे की एकच गाडी जाताना म्हणजे जरा जरी बॅलन्स केला तर पूर्ण आपण खालीच जाऊ, इतका हा रस्ता विचित्र. त्यात ऑक्सिजनची आपली लेवल तिथे हाईटवर असल्यामुळे कमी असते. हा सगळा विचार करून आपल्याला वेदरचा अंदाज घेऊन इथे येणं आणि इथून परत सुखरूप बाहेर पडणं, हा इथला खूप मोठा म्हणजे हा पॉईंट आहे. हा पॉईंट घेऊनच आपल्याला येताना आपलं टायमिंग नीट घेऊन आपल्याला इथे यावं लागतं.
वरून आलोय आता आणि आता असं ना स्लोप किती खाली आहे, केवढा असा खाली स्लोप आहे. म्हणजे किती केअरफुल ड्रायव्हिंग पाहिजे, बाप रे. आणि एकदम टर्नला समोर गाडी, एकदम कट टू कट रस्ता एकदम. इथे आता गाडी स्लो झाली आहे आणि इथले जे एम्प्लॉईज आहेत ते आपले ब्रेक पॅडचे टेम्परेचर चेक करत आहेत. त्यांच्याकडे हीट गन आहे. आता आपल्या पुढची गाडी चेक करत आहेत आणि थोड्या वेळात आपल्या गाडीचा पण नंबर येईल. आता आपण जे एवढं चढलो त्याच स्लोपवर आपण उतरणार आहोत. तर उतरताना आपल्या गाडीचे ब्रेक्स नीट असावेत, ब्रेक नीट लागावे, म्हणून ही एक्स्ट्राची चेकिंगची स्टेप. आता आपण इथे 11,000 फीटला आपण इथे टॉपला आहोत आणि आता इथे आपण थांबलोय. माझा मागचा व्ह्यू बघा, इतका सुंदर आहे. आणि इथे एक गिफ्ट शॉप आहे, तिथे आपण चाललोय. चला तर मग. इथे आपण आता एका स्पॉटला थांबलोय. पाईक्स पीक मायनिंग म्हणतात त्याला. आणि एवढं मस्त लोकेशन आहे, मस्त डोंगर, त्यावर मस्त थोडासा तो स्नो दिसतोय. हे गिफ्ट शॉपमध्ये हे असे मायनिंग रफ मिळतात. ते तुम्ही हे इथे घेऊ शकतात आणि ते ह्या अशा वाहत्या पाण्यात टाकून आणि मग पुढे ते गाळून असं तुम्ही तिथे कलेक्ट करू शकतात. आता आपण अजून एका दुसऱ्या स्पॉटला आलो आहे, ग्लेन कोव्ह इन. आणि आता आपण आहोत 11,450 फीटवर. आतमध्ये हे असं गिफ्ट सोव्हिनियर शॉप आहे. आता मी आहे बिगफूटकडे. म्हणजे आपल्याला इथे खूपच असे बघायला मिळतात स्टॅच्यू किंवा आपण सॉफ्ट टॉईज पण बघितले. इथे पण हा असा मोठा असं स्कल्पचरचं बनवलेलं दिसतं आपल्याला लाकडाचं. काव बाय जॉन हे याचं नाव पण दिलं आहे. इथे आपल्याला दिसतंय हे ह्या बिगफूटबद्दल लिहिलेलं की फॅक्ट आहे की फिक्शन आहे. म्हणजे हे असं सांगतात की नॉर्थ अमेरिकनमध्ये असे की खूप लार्ज, खूप हेअरी, असं माणसांसारखे दिसणारे क्रिएचर्स दिसतात. पण आता ते फॅक्ट आहे की फिक्शन असं त्याच्यासाठी इथे दिसतात. आणि सायंटिस्ट त्याच्यासाठी काय इन्व्हेस्टिगेट पण करतायत. आता आपण म्हणजे उतरता आपल्याला असे काय पॉईंट्स लागतात. त्यातला हा एक फेमस पॉईंट आहे, इथे आपण बघू शकताय. क्रिस्टल रिझर्वॉयर म्हणून आहे. त्या पॉईंटला आता आपण उतरलं, कारण सकाळी जाताना आपण एक वन शॉट गेलो. येता आपण हे पॉईंट करतोय. आणि जिथे जातो तिथे सगळीकडे आपल्याला त्यांचे गिफ्ट शॉप सुद्धा बघायला मिळतात. आता आपण इथल्या पण गिफ्ट शॉपला जाऊया. शॉपमध्ये एंटर करताच आपल्याला समोर हा दिसतोय असं आपल्याला बिगफूट वेलकम करताना.
मी म्हणजे जनरली फ्रीज मॅग्नेट कलेक्ट करते, त्यामुळे मला ना हा इथला एक खूप आवडला आहे की जो मी ओरिजिनल बघितलं अगदी तसं मला ते पाईक्स पीक असे ते मला दिसत आहेत. आणि इवन त्याच्यावरती 14,000 जे आपण आता तेवढ्या फूटवर गेलो ते सुद्धा आहे. म्हणजे हे मेमरीसाठी मला हे खूप आवडलं, त्यामुळे मी हा मॅग्नेट घेते आहे. आणि एक हा स्टिकर्स घेते आहे, म्हणजे स्टिकर्स पण आपल्याला असे बॉटल्सवर किंवा कुठे आपण कलेक्शन म्हणून असं लावू शकतो. तर हा एक मला आवडला आहे. हे आहे क्रिस्टल लेक रिझर्वॉयर. इथे आपल्याला दिसत आहेत ही लोक फिशिंग करताना. सुंदर व्ह्यू दिसतोय, म्हणजे एकदम सिनेमॅटिक व्ह्यू म्हणतो ना आपण पिक्चरमध्ये बघतो. हा ओरिजिनल फेमस पॉइंट आपण इथला आता बघतोय. लोक फिशिंग, आणि अगदी मला असं वाटतं पाणी इतकं जवळ आणि इथेच फिशिंग, म्हणजे त्यांना मासे मिळत आहेत. इथे डॅम रिझर्वायर सारखं दिसतंय आणि जी गाडी दिसते तो आपल्याला जायचा आणि यायचा रस्ता आहे. आणि हे असं आहे क्रिस्टल लेक रिझर्वायर. आता इथून आपण जाणार आहोत नेक्स्ट पॉइंट बघायला, गार्डन ऑफ गॉड्सला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.